दिवस पूर्ण झालेले आहेत. सगळे देव देवता येतात आणि भगवंताची स्तुती करतात. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनि निहितं च सत्ये सत्यस्य सत्यं मृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. जो परमात्मा प्रगट होणार आहे तो कसा आहे? तो सत्य आहे. सत्य व्रत धारण करणार आहे. सत्य व्रतम. आणि त्या सत्य व्रत असणाऱ्या परमात्म्याचं स्तुती सगळे देव देवता करत आहेत. आणि आता 9 दिवस पूर्ण झाले आणि महाराज श्रावण मास उदयाला आलेला आहे. मंगलवाद्य वाजायला लागलेले आहेत. सगळे देव देवता साधू संत ऋषी मुनी आता भगवंताची वाट पाहत आहेत की आता परमात्मा प्रगट होतील. आता परमात्मा प्रगट होतील. आणि अष्टमी तिथी उदयाला आली. अष्टमीचा दिवस पूर्ण झाला. संध्याकाळ व्हायला लागलेली आहे. तुझांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट, मंद मंद पाऊस पडायला लागलेला आहे. आणि सगळे देव देवता साधू संत ऋषीमुनी आणि सगळ्यांना आनंद व्हायला लागलेला आहे. काळाला आनंद झाला, दिशेला आनंद झाला, नदीला आनंद झाला, डोहाला आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला, आकाशाला आनंद झाला, दश दिशांना आनंद झालेला आहे. आणि सगळ्यांना आनंद 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 सगळेजण वाट पाहत आहे. आणि मध्यरात्री माध्यान्ह समयाला भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामधून 8 वर्षाच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. 8 वर्षाच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. कसे प्रकट झाले? शुकदेवजी महाराज वर्णन करतात. सगळ्यांनी गुलाल आणि पुष्प त्या ठिकाणी हातामध्ये घ्या. सोबत आणले असेल पुष्प तर घ्या. वाटायला सुरुवात करा. मी श्लोक म्हटल्यानंतर सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आहे. अगोदर थोडे पुष्प टाकायचे आणि थोडे राहू द्यायचे आपल्या हातामध्ये. 2दा पुष्पवृष्टी आपल्याला करायची आहे. निमिषे तमद्भूते जायमाने जनार्दने देवत्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वभुवाश आविरासित यथा प्राच्यां दिशिन्दूरिव पुष्कलः. बोले श्री कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. भगवान परमात्मा निमिषे तमद्भूते. श्रावण मास अष्टमी तिथी बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र आणि भगवान परमात्मा 8 वर्षाच्या रूपामध्ये आणि चतुर्भुज प्रकट झाले. तमद्भुजं बालक अंबुजक्षणं चतुर्भुजं शंखगदायुधां श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीतांबरां सांद्रपयोधशोभनं. शुकदेवजी महाराज सांगतात हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले परमात्मा 8 वर्षाच्या चतुर्भुज परमात्मा प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर देवकी माता बोलायला की देवा अहो तुम्हाला दुग्धपान करायचं, जरा लहान व्हा लहान व्हा लहान व्हा. नुकतंच जन्मलेल्या बालकाप्रमाणे परमात्मा आणि टहा 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 रडायला लागले. आणि टहा टहा रडण्याचा आवाज ऐकून 16 मिठी लपवा लपवा जगमेठी जनी कंसा सिकरे माझ्या बाळासी मारे. भगवंताला मिठी मारलेली आहे. भगवंताने सांगितलं भैया काळजी करू नका, बाबा काळजी करू नका. त्या सुंदर टोपलीमध्ये मला ठेवा आणि मला तुम्ही कुठे घेऊन चला? दत्त बाबाच्या घराला मला तुम्ही घेऊन चला. तिथे एक माया निर्माण झालेली आहे, तिला परत माझ्या जागेवरती घेऊन या. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली ते ठेवी मज आणि येते. आणि महाराज वसुदेवजी निघालेले आहेत. भगवंताला उचलिला कमळापती. भगवंताला उचललं डोक्यावरती घेऊन सगळे बंधन त्या ठिकाणी मुक्त झालेले आहेत. सगळे गड्या कुलप सगळे दरवाजे उघडले गेलेले आहेत. खुल गए
स्वागतं शरणागतं काला स्वागतं सुस्वागतं शरणागतं स्वागतं कृष्ण सुस्वागतं यशोदेच्या जवळ ठेवलेलं आहे आणि हे दृश्य सुनंदेने पाहिलं आणि सुनंदा धावत धावत गेली आणि जेवून नाही आले वाशीकर. नंद बाबा नंद बाबा बधाई. नंद घरा नंद भयो चलो चलो